वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विघ्नहर्त्या गणरायाचं स्तवन करून आणि शक्ती आणि भक्ती यांचा मिलाप असलेल्या हनुमानापुढं नतमस्तक होऊन आजच्या ह्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो आहोत। मायबाप रसिक हो, आपण इथं मोठ्या संख्येनं आणि मोठ्या आतुरतेनं इथं जमा आलेले आहात आणि आजचा हा जो दशावतार प्रयोग आम्ही सादर करणार आहोत तो सादर करीत असताना तुम्हा आम्हा सर्वांना भूषण असणारे 70तील एक दशावतारी कलाकार ज्यांनी गेली 60 वर्ष अविरत अशी ही दशावताराची सेवा करीत आलेले आहे आणि ते तुम्हा आम्हा सर्वांचे परिचित म्हणजे दामू काका जोशी बिंबल येथील वास्तव्य असणारे ते आज इथं खास निमंत्रित आहे अशासाठी की तुम्हा आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांच्या शिष्यांच्या वतीनं आणि हितचिंतकांच्या वतीनं छोटासा इथे सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत आणि तुमच्या उपस्थितीत हा सत्कार इथे संपन्न होणार आहे। तेव्हा आपण एकदा जोरदार टाळ्याने दामू काकांच्या एकंदरीत कार्याची दखल घेऊया। तुम्ही मिळून आम्ही मिळून सर्वांनी एकदा टाळ्या वाजवूया। आतापर्यंत असा भरघोस असा प्रतिसाद लाभला की इथं वावरणारे जे कलाकार असतात त्यांना एक प्रकारचं टॉनिक ज्याला आपण म्हणतो तसं मिळतं। आपल्या टाळ्यांची दाद ज्यासाठी तो भुकेलेला असतो आणि असा हा दशावतारी कलाकार असेल, इतर कलेतला कलाकार असेल, संगीतातला असेल, पण हा कलाकार नेहमी भुकेलेला असतो तो रसिक मायबाप प्रेक्षकांच्या टाळ्यांसाठी आणि इथे तुम्ही सुजाण असे प्रेक्षक आहात। तेव्हा दामू काकांचा सन्मान करण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी इथं आपल्याला सांगू इच्छितो की तुम्हा आम्हाला सर्वांना माहित आहे की कोविड हा जो काळ आला, कोरोना जो काळ आला आणि त्या कोविड काळामध्ये खूप मोठ्या आपत्तीला आपण सामोरे गेलो। तुम्ही आम्ही सुदैवी अशासाठी की आम्ही खेड्यात राहत असल्यामुळे आम्ही घरातून बाहेर कुळागरात शेती बागायतीमध्ये जाऊन फिरू शकत होतो, पण जे फ्लॅट संस्कृतीमध्ये अडकून पडले होते त्यांना बाहेर येता येईना आणि कितीतरी महिना जवळजवळ वर्ष आपण त्या एका बंदिस्त खोलीमध्ये किंवा एखाद्या बंदिस्त घरामध्ये अडकून पडलो होतो, बाहेर करू शकत नव्हतो आणि मानसिक दृष्ट्या तर आपल्याला अतोनात त्यावेळेला सहन करावं लागलं। शिवाय जे व्यवहारी जे दुकानदार वगैरे व्यावसायिक होते त्यांचा व्यवहार ठप्प झाला, जे नोकरीदार होते नोकरी करणारे होते त्यांना नोकरीसाठी बाहेर जाता येईल, इतर जे काही छोटे मोठे व्यावसायिक होते किंवा श्रम करणारे श्रमजीवी होते त्यांनाही बाहेर पडता येईल अशा प्रकारचं ते लॉकडाऊनचा हा जो काळ होता। त्यामुळं अतोनात आपली आर्थिक तर नुकसान आपल्याला भोगावं लागलं, शिवाय मानसिक यातना देखील आपण भोगतो आणि ह्या भोगत असताना त्यावेळेला सर्वात जास्त फटका जर कोणाला बसलेला असेल तर तो कलाकार आहे। मग तो गायन कलेतला असेल, नृत्य कला असेल किंवा दशावतारी कलाकार असेल, कारण कला हा ज्याचा श्वास आहे त्याला आपली कला जर एक वर्ष कोणासमोर करता येत नसेल, सादर करण्याची संधीच उपलब्ध नसेल तर त्याची जी घुसमट होते, त्याला जे मानसिक त्याची जी स्थिती निर्माण होते, अस्वस्थता निर्माण होते, ती एवढी पराकोटीची असते की सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं। आणि अशाच पद्धतीनं दामू काका जोशी ज्या वेळेला कोविड काळामध्ये नाटक हा ज्यांचा श्वास आहे, दशावतार हा ज्यांचा श्वास आहे, आज ते 70 पार केलेले 70चे सुपुत्र 16व्या वर्षी रंगमंचावर चढले आणि आजपर्यंत हा अविरत असा नाट्य प्रवास त्यांचा सुरू होता, तो खंड पडला, बंद पडला। काही काळ गेले, पण जसं जसं 6 महिने वर्ष होऊ लागलं तसं तसं अस्वस्थ होऊ लागलं, एवढे अस्वस्थ की कलाकार म्हणून त्यांचा श्वास गुदमरू लागला। घरात बसून बसून काय करायचं,
आपली कला सादर करता येत नाही तर एक आपलं कलेवर सारखं हे जीवन आहे असं त्यांच्या डोक्यात येऊ लागलं. आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी काय केलं असेल मित्रांनो, एक सच्चा कलाकार काय करतो तर त्यांनी कुळागरामध्ये जावं. त्यावेळेला बाहेर फिरायला बंदी होती, पण कुळागरामध्ये जावं, पोफळीच्या माडीच्या झाडासमोर उभं राहावं, माडासमोर उभं राहावं आणि त्या पोफळीच्या माडीला किंवा त्या माडाला किंवा समोर असलेल्या केळीच्या झाडाला वेगवेगळी पात्र समजून, दुर्योधन, दुःशासन वगैरे अशी पात्र समजून त्यांच्याबरोबर आपले डायलॉग सुरू केले की ज्या योगे की कुठेतरी नाटक जे माझ्या आत असं तुंबलेलं आहे ते मी बाहेर काढतोय. आणि अशा प्रकारे त्यांनी मोठमोठ्यानं डायलॉग बाजी सुरू केली. आणि ही डायलॉग बाजी सुरू करत असताना काही दिवस ठीक वाटलं त्यांना की मी चला दुर्योधन आहे, मी कंस आहे, मी राजा आहे, मी विलन आहे, हे सगळं त्यांनी ठीकपणे केलं. पण काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की प्रतिसाद जर समोरून आपल्याला मिळत नसेल, जसं मघा म्हटल्याप्रमाणे टाळ्या जर वाजत नसेल, लोकांचा प्रतिसाद जर मिळत नसेल तर कलाकाराला हुरूप येत नाही आणि ते अस्वस्थ होतात. म्हणाले मी एक पात्री करतोय ह्यातून काही मजा येत नाही आणि खूपच अस्वस्थ होऊ लागले. आणि त्यांचा परिणाम त्यांच्या शरीरावर एवढा पडला की त्यांना कुठं बाहेर तर सरावाचं वाटेनासं झालं आणि आखडून गेलं सर्व शरीर. शिवाय मानसिकरित्या खंबले, विस्मरण सुरू झालं, आठवेना. सकाळी बोललेलं किंवा सकाळी एखादी वस्तू कुठे ठेवली दुपारी आठवेना, दुपारी केलेली गोष्ट रात्री आठवेना, असं एकंदरीत त्यांची मानसिकरित्या संतुलन बिघडलं आणि फार वाईट अवस्था निर्माण. मित्रांनो, ह्या वेळेला आजूबाजूला असलेले शेजारी ते सुद्धा एकामेकाकडे जाऊ शकत नव्हते. त्यामुळं काय झालं की ते फक्त आपल्या घरातली सौभाग्यवती आणि जी कोण सदस्य आहे त्यांच्याजवळ संवाद साधू लागले. पण शेवटी त्यांना तेच काय सांगायचं म्हणून ते पण बोलणं बंद केलं. आणि अशा प्रकारची घुसमट झाल्यानंतर अतिशय दयनीय अशी कलाकाराची ती स्थिती झाली. हे दामू काका हे प्रतिनिधी स्वरूपामध्ये असे अनेक कलाकारावर ही स्थिती आली. तुम्ही देखील कलाकार आहात, त्याने सुद्धा हे अनुभवलं असेल. शेवटी एकदाचा तो काळ संपला, लॉकडाऊन उठलं आणि लोक एकमेकांकडे जाऊ लागले. आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्यांच्या शिष्यांना, हितचिंतकांना कळलं की अरे दामू काकावर अशी आपत्ती आली, आरोग्य बिघडलेलं आहे, सर्वजण धावत आले, त्यांना योग्य डॉक्टरांकडे नेण्यात आलं, व्यवस्थित ट्रीटमेंट झाली, त्यातून ते सावरू लागले. आणि सावरू लागल्यानंतर थोडासा त्यांना धीर आला की मी काहीतरी आता करू शकतो. पण ती संधी मिळणं प्राप्त होतं, गरजेचं होतं. आणि असे दिवस जाता जाता शिष्यगण जे होते त्यांनी ठरवलं की आम्ही दामू काकांकडे जावं, त्यांच्याकडून एखादं नाटक शिकून घ्यावं आणि ते सादर करावं, म्हणजे त्यांना कुठेतरी हुरूप येईल आणि ते पूर्ववत आपलं जीवन कार्य सुरू करेल. अशा पद्धतीनं तालमी झाल्या. त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली शिष्यांनी नाटक तयार केलं आणि ते नाटक शिष्यांनी तयार केल्यानंतर त्याचंच मंच म्हणजे त्याचंच सादरीकरण आज इथे होणार. आता हे होत असताना परत एक विचार आला की दामू काकांचा सत्कार करावा, सन्मान करावा. कारण एवढे ज्येष्ठ असं हे व्यक्तिमत्व, दशावतार कलेतील ऋषिदेव असं व्यक्तिमत्व, मास्टर दामोदर म्हणून गोव्याबरोबरच कोकणातही त्यांना ओळखलं जायचं. तेव्हा सन्मान सत्कार करण्याचं निश्चित झालं आणि तुम्हा सर्वांच्या संमतीनं, देवस्थानच्या संमतीनं आज इथे तो सत्कार आपण करणार आहोत. पण एक लक्षात घ्या, जो आजारातून ते नुकतेच उठलेले आहेत त्या आजारातून अजून स्थिर स्थावर झालेले, त्यामुळे काहीसं विस्मरण होतं, काहीसं त्यांना असं वाटतं की अरे हे कशासाठी चाललंय, का करतो आपण. म्हणून ज्या वेळेला आम्ही त्यांना सांगायला गेलो की दामू काका तुमचा आम्ही सत्कार करणार आहोत, त्यावेळेला ते बिलकुल तयार होईल. म्हणाले अरे कोविड काळात मी बसून होतो घरात, कसला सत्कार करतात, नको आहे करायला सत्कार. तरी सुद्धा सर्व शिष्यगणांनी अगदी त्यांना त्यांच्या पाठीला लागून त्यांना त्यांच्याकडून होकार मिळवला. पण त्यांनी एक अट घातली आणि
ती अट अशी होती की मी सत्कारासाठी ज्या वेळेला रंगमंचावर येईल त्यावेळेला देखील दशावतारी कलाकाराची वेशभूषा आणि रंगभूषा ही करूनच मी येऊन तो सत्कार स्वीकारेन. त्याला तुमची मान्यता असेल तर तो मी स्वीकारतो. त्याला तर नाही म्हणायची गरजच नव्हती. आम्ही मोठ्या आनंदानं म्हटलं की काही हरकत नाही का आपण तुम्ही जी अट घालाल त्या पद्धतीनं सत्कार करतो. अशा रीतीनं ते एकदाचे होकार त्यांनी आम्हाला दिले सत्कार करण्यासाठी. पण बघा म्हटल्याप्रमाणे थोडंसं विस्मरण आणि थोडीशी मानसिक स्थिती याचा विचार करून आम्ही थोडक्यात हा कार्यक्रम करायचा ठरवलाय. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर सत्काराचा झाल्यानंतर त्यांनी शिष्यगणाने जे तिथं नाटक सादर करण्यासाठी प्रवृत्त झाले आहे ते प्रल्हाद पुत्र विरोचन नावाचं दशावतारी इथे नाटक. पण तत्पूर्वी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी दामू काकांच्यासाठी एक जोरदार आपण टाळ्या वाजूया आणि त्यांना विनंती करूया. त्यांच्याबरोबर एक केअर टेकर नेहमी असतो तो जो त्यांच्या आरोग्याची काळजी घेतो ते पण आले आहेत. दामू काकांना मी बोलवण्याची विनंती करेन आणि व्यासपीठावर आल्यानंतर तिथे आपल्यामध्ये पत्रकार ह्याच गावचे पद्माकर केळकर उपस्थित आहेत. शिवाय कलेच्या क्षेत्रात धडपडणारे व्यक्तिमत्व दुसरं म्हणजे दीपक जोशी हे पण इथे उपस्थित आहेत. त्या दोघांच्या तर्फे आपण त्यांचा सन्मान करूया, सत्कार करूया आणि तो झाला की लगेच नाटकाला सुरुवात. परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आणि तुमच्या उपस्थितीमध्ये मी दामू काकांना आवाहन करतो की अरे नारायण काका, ए नारायण काका या. अरे कुठून येतोस मला तू? अहो काका आपण धाव्याला आलोय. अरे गाईला पाणी दिलंस तू? हो काका. तुम्ही नेहमी माझ्याशी खोटं बोलता. सकाळी दिलं ते सांगू खरे उन्हाळ्याचे दिवस आहेत. मुकी जनावर त्याला काय वाचा आहे का? आणि अहो आम्ही इथं धाव्याला आलोय हनुमान मंदिरामध्ये तुमचा सत्कार होणार आहे. सगळी मंडळी जमलेली आहे तेव्हा तुम्ही असंच धावे हनुमान मंदिर सकाळी बोललो होतो ना मी तुमच्याकडे. त्याआधी आम्ही 8 दिवस येऊन सर्वांनी तुमच्या जवळ मनधरणी केली. तुम्ही परवानगी दिली सत्कार करण्याची, सत्कार स्वीकारण्याचा. सत्कार हो. हे पहा प्रेक्षक तुमच्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. परत एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचा अरे नारायण काका गेला होतास का? पाणी लावलंस का? गाय परवापासून दूध देत नाही त्याची चौकशी केलीस तू? वैद्याला आणलंस का? काका काका आम्ही इथे सत्कारासाठी आलो आहोत. हे सगळं काम केलेलं आहे. आता तुम्ही फक्त सत्कार स्वीकार. त्यानंतर तुमच्या विद्यार्थ्यांचा नाट्यप्रयोग होणार आहे दशावतारी. आणि हे तुम्हीच म्हटलं होतं पण तुम्हीच अट घातली होती की वेशभूषेसह आणि रंगभूषेसह मी रंगमंचावर येणार आहे आणि ती अट आम्ही मान्य केली आहे. आता जास्त वेळ न घेता इथे पत्रकार बंधू आमचे आहेत पद्माकर केळकरजी आणि दीपक जोशी. कृपया आपण रंगमंचावर आणि यांचा सत्कार करावा. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार करतो आहोत. काय करताय? सत्कार करताय. कुणाचा? तुमचा सत्कार. आपण बोललो होतो ना हे सत्कारासाठी सगळे मंडळी जमलेले. कुणाला सांगितलं? मला तुम्हाला सांगितलं हो हो काका हो सांगितले. काय होतं? तुम्ही हो म्हटले का? काय होतं काका? काका हो काय होतं? अरे असं असं काकांना पाणी देतो. आपण थोडा वेळ आपण असं नसतो जरा अस्वस्थ होतो काय आता बरं वाटतं.
असं म्हणजे असं झालं तर कोणी देतं. ठीक आहे, काय आहेत ना? काका आपण एक काम करू, तिथं मंदिरात जाऊन बसू, नाहीतर कुठं नको नको पण अरे तुम्ही माझा सत्कार करता म्हणता पण नाही आता माझ्याकडे काही काम होत नाही पण माझे शिष्य आहेत ज्यांना मी नाटकं शिकवली आहे ज्यांना मी तयार केले आहे ते माझे शिष्य इथं आता नाटक करणार हो आहेत. हो आज ते कडके मी तर सुरुवातीलाच सांगितलंय. होय ना? हो ते नक्कीच करणार. आपण पुढे बसून बघू शकता. नाही मी इथंच पण बसतो आपल्याला अस्वस्थ वाटत असेल नाही इथंच बसतो मी. काका आतमध्ये तुम्ही घालू नको मी इथं बसतो मला तुम्ही कुठे त्रास देऊ नका मी इथं बसतो असं होतंय काय? असं काही नसतं. आणि लोकांना वगैरे त्यांची जर तीच इच्छा असेल तिथे बसूनच बघायचं आपण फोर्स करू शकतो. सो तुम्ही देखील आतुर आहात, मी आतुर आहे, ते पण आतुर आहे. सुरू करू.
वत्सा सूत्रधारा मंगलमय तऱ्हेचा आशीर्वाद. हे सूत्रधारा, कैलास पर्वतावरती मी माझ्या माता पित्यांच्या चरणसेवेमध्ये रममान असताना एकाएकी माझा धावा करून मला आळविण्याचं कारण चिंता नसावी. तुझ्या नाटकामध्ये येणारी भलभलती विघ्ने माझ्या हस्ती असणाऱ्या पाश आणि अंकुशाच्या सहाय्य करून त्यांचा समूळ नाश करील, समूळ नाश करील, समूळ नाश करील. अन्नही बाली वदती कैसी अन्नही बाली अन्नही बाली अन्नही बाली वदती कैसी वदती कैसी वदती कैसी चिंता बदबारी चिंता बदबारी करणी चरणी चरणी आशीष बदल देवा. तुझ्या नाटकातील विविध पात्रे देवगुरु बृहस्पती प्रमाणे भाषणे सादर करतील, संवाद साधतील. तसेच विविध गणगंधर्वाप्रमाणे गायन करतील आणि अष्टरंभाप्रमाणे नृत्य करतील. सुखकर्ता सुखहर्ता भर्ता विघ्नाची गया वाणी सुंदर चंद्रा जय जय माता जय देव जय देव जय मंगलम मूर्ती मन नाम जय देव जय देव मूर्ती ओम नमो
या नारदानं भ्रमण करावं. भगवंता तुझ्या नामस्मरणाचे स्वर्गात केव्हा केव्हा हे भ्रमण होतं या नारदाला काही कळतच नाही. कारण तुझ्या नामात एवढी शक्ती आहे की नामात शक्ती तुकी अघते राया, पाप्याना शक्ती तुकी अघते कराया. भगवंता कितीही तरी पाप असलं तर ते पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य भगवंता तुझ्या नामस्मरणात आहे. विश्वं विष्णुर्वशकारो भूत भव्य भव प्रभो भूत कृत भूतर्कुर भाव भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्माच्या मुक्तानां परमागती अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ एवच. अशा सहस्रावधी नामापैकी एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं एक जरी तुझं नामस्मरण घेतलं असेल तरी भगवंता खरोखरच जीवनाचं खऱ्या अर्थानं कल्याण होतं. या विश्वाला व्यापून उरलेला आहेस तू. या सर्व विश्वाला व्यापून तू जल तेज समीरक रवी शशी काष्ठादिकी असे भरला. या विश्वामध्ये सर्व चराचरामध्ये भगवंता तू आहेस. एवढंच नव्हे तर ह्या विश्वाचा कर्ता सुद्धा भगवंता तूच आहेस. संसाराच्या वणव्याला विझवणारा अमृताचा पाऊस सुद्धा भगवंता तूच आहेस. आणि पापाच्या वणव्याला जाळून टाकणारा वणवाही भगवंता तूच आहेस. दुर्भाग्यांच्या ओठांना दूरवर टाकून देणारा वाऱ्याचा झोतही भगवंता तूच आहे. आणि सौभाग्याच्या महासागराला उल्लसित उचंबळी करणारी चंद्रप्रभा सुद्धा भगवंता तूच आहे. भगवंता तूच आहे. पण हो केव्हा भगवंताच्या नामस्मरणाचे स्वर्गात स्वर्ग पृथ्वी पाताळ ह्या तिन्ही लोकात भ्रमण करतात. या भूतलावर पोहोचलो आणि इतर कनकावती या कनकावतीमध्ये तर ह्या नारदाचं येणं झालं. पाहतोय हे सारे प्रयाजन कनकावतीचे, पण प्रत्येकाच्या मुख कमलाकडे पाहतोय. पण यापूर्वी जे पाहिलं नाही ते आज मी पाहतोय. प्रत्येकाचा मुख कमल हे म्लान दिसत आहे, उदास दिसत आहे. काय बरं असेल याचं काय बरं कारण असेल जाणून घ्यावं हेच खरं आहे. असं आहे तर तेव्हा हे जे काही घडलं आहे या ठिकाणी हा सारा वृत्तांत प्रल्हादाच्या कर्णपटलावर घडलं हेच योग्य ठरेल. हे जे इथं घडलं आहे हे प्रल्हादाला वर्तमान कळलंच पाहिजे. तेव्हा या कनकावतीचा त्याग करावा आणि बद्रिकावनामध्ये जावं आणि बद्रिकावनामध्ये प्रल्हादाला हा सारा वृत्तांत कथन करावा हेच खरं आहे. नारायण 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 नाम तुझे अति पावन नाम तुझे
आपण माझ्या जीवनाचे शिल्पकार. गळभर रूपाने मातीच्या उदरणी वाढत असताना नारायण नावाचे संस्कार मातीच्या उदरी मी गर्भावस्थेत सुद्धा माझ्यावर झाले. जन्माला आलो तेव्हापासून माझ्या सारे जीवन सर्वस्व तुमच्या चरणी व्यतीत केलं. मला मार्ग तुम्ही दाखवलात आणि आज पवित्र गुरुचरणी नितांत साष्टांग नमस्कार मी घातला. मला आशीर्वाद दिला नाही प्रल्हाद, मी आशीर्वाद पात्र नाही. आजपर्यंत तू पात्र होतास, पण आजच्या दिनी तू या आशीर्वादाला पात्र नाही. कुठं कमी पडलो. धर्मन्याय नीती सांभाळी धर्मार्थ काम मोक्ष चाले पुरुषार्थ मी सांभाळे आणि माया मोहापासून दूर व्हावा पत्रिकाश्रमी राहून माझं उर्वरित जीवन परमेश्वराच्या चरणी ऋतू करावा म्हणून मी माझा बाळ विरोचन याच्या अति सत्ता दिली आणि मोहापासून मी वेगळा धर्मालिप्त राहिलो. हे पहा, प्रल्हाद, क्षेम आहे ना. माझा बाळ माझी कणकावतीची प्रजा सुखरूप आहे. प्रल्हाद, या रीतीने माझा बाळ विरोचन राज कारकीर्द चालवतो. अरे प्रल्हाद, आज मी तुला आशीर्वाद दिला नाही याला तसंच कारण घडलंय. मुळीच नाही. काय माझ्या हातून तू तुझ्या हातून कुठल्याही प्रकारचा अपराध घडला नाही. तू कुठेही कमी पडलास नाही. पण आज मी तुला आशीर्वाद दिला. कारण ब्रह्मचार्याला आशीर्वाद कुणाला द्यावा? एखाद्या अशौच असलेल्याला, ज्याला अशौच आहे त्याला आशीर्वाद द्यावा. गुरुदेव, अशोक मी बंधनात बंधू नाही अशौच आहे. सांगा गुरुदेव, माझा अंत पाहू नका, कोणाच्या वचन बोलू नका. सांगा काय झालं, काय घडलं असतं माझ्या जीवनात. प्रल्हाद, तू या बद्रिका वनामध्ये भगवंताचं नामस्मरण करतायस आणि त्याच वेळेला कनकावतीमध्ये काय कनकावतीमध्ये काय घडलं? देवेंद्रानं दान स्वरूपामध्ये तुझा पुत्र विरोचन याचे प्राण मागितले आणि दान दूर असणाऱ्या त्या विरोचनानं ते प्राणदान केलं. विरोचनानं प्राणदान केलं. तुम्ही काय म्हणाला? हा, देवेंद्रानं त्याचे प्राण मागितले आणि त्याने प्राण दिले.
माझा नारायणच काय नाही माझ्या जवळ झाला अन्याय त्या अन्यायाचा सूर घेतल्याशिवाय हा प्रल्हाद राहणार नाही हा प्रल्हाद राहणार काहीतरी घडणार आणि प्रल्हाद सामान्य नव्हे काहीतरी घडणार आपण दूरवर राहावं आणि काय घडत आहे तेच पाहावं. जीवनात पूजनीय मानले त्यात माझ्या मातृपितृदेवतेचे शुभाशीर्वाद घेतले. त्याच वेळी माझ्या मातृदेवतेच्या मुखावटे शब्द बाहेर पडले. बाळ सुरेश नरस्य भणम रूपम रूपस्य भणम गुणम गुणस्य भणम ज्ञानम आणि ज्ञानस्य भणम क्षमा. माणसाचे सौंदर्य माणसाचे गुण आणि ज्ञान हे तीनही त्याचे अलंकार होय आणि हे तीनही अलंकार ज्याच्या अंगी आहेत तोच माणूस क्षमाशील असतो. त्याच्या अंगी लीनता वास करत असते. बाळ ज्या ब्रह्मकुलात जन्म झालाय ना त्यात ब्रह्मकुलाची ख्याती आणि कीर्ती या जगताच्या अस्मितात हजरावर आहे. आणि पुन्हा मृत्यू लोकांच्या ठिकाणी पुण्यमयी काशी क्षेत्राच्या ठिकाणी मी शतयज्ञाची सांगता केली. 16 यागासारखा महायाग माझ्याकडे परिपूर्ण झाला. त्याच रज तम आणि सत्व सत्यम शिवम सुंदरम त्रैदेवता प्रसन्न झाल्या आणि आशीर्वाद देऊन अमरावतीचा रंग राजवैभवाचा समाचन केला. त्यापासून अष्टरमांत नृत्य गणधर्वांचं गायन एवढंच नाही सर हे 33 कोटी देव आमच्या आज्ञेत वर्तन ठेवू लागले. पण घडले ते काय देवाने जाणून सापत्य बंधुत्वाचं नातं पण त्यात बंधुत्वाच्या नात्यात झालेला सोडून काही वेळा स्वर्ग साम्राज्यावर आक्रमण करण्यासाठी दानवेश्वर प्रस्ताव झाले. पण भगवान वेळोवेळी पदोपदी योग्य त्या कलेचं शासन करण्याचं कार्य आम्ही केलंय. भगवान तुझ्याकडे माझा एकच मागणं हे देवतांचं साम्राज्य स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य राहावं. देवतांचं साम्राज्य देवता
आहे. हा? अरे तुला नव्हे, हे जे 33.5 कोटी त्यांचं वावरतायत ना, तेच काय ब्रह्मा विष्णू महेश हे 3 गुण या साऱ्याला तुला शासन करण्याकरता हा पुन्हा हाती शस्त्र घेऊन युद्धाचा मार्ग ज्याप्रमाणे तुझ्या पुत्राला विरोध करणारी सामोपचाराच्या बोधानं सांगितलं होतं, सक्तीचा जोपर्यंत ते बंद कर, तर तुला मी सांगतोय, ज्याप्रमाणे तू इथं आलायस ना, रित्या हस्ताला माघारी जा म्हणतोय. हा? जिथे माझा पुत्र गेला, हा? माझा सर्व ज्ञान गेलं. पण मी एक राजकर्ता आहे, अर्थात अन्याला शासन करणं एक राजकर्ता म्हणून माझं कर्तव्य ठरत आहे. मग मी अन्याय केला असं तुझं मत आहे की अरे नाही? केला नाही म्हणे. मग काय केलं? जयेंद्रने केलं. ब्राह्मणाचा रूप घेऊन गेला, तर का या स्वरूपात तू गेला असता? हा? माझा पुत्र विरोध केला आहे, तुझं संस्कार मी केलेले आहे. पण मला एक सांगाय, तो त्याला अवेळ नसतं, पण ज्या अर्थी ब्राह्मणाचा रूप तू घेऊन गेला, त्याला कापट्य म्हणतात. अरे तू नारायणाचा भक्त म्हणून सांगतोयस ना? हे शासन मग त्या नारायणाची भक्ती तू करतोय आणि या देवकरी अत्याचार स्वाधीन झालाय, तुझा पुत्र तुझ्यापासून दूर गेला आणि मायावत होऊन तू इथं माझ्याशी युद्ध करण्यासाठी तू इथं आलाय. सांग मला ना, हा तू राजपाट सोडून गेला होतास, होय ना? मग पुण्याच्या इथं कशासाठी आलास? तुला शासन करण्याचं. पुण्याला? माझा हो, माया सोडून मला दिसतास ना, तू स्वीकारलं. हा? मला तू शिकवण्याची गरज नाही. हा? हे जे पांढरे झाले आहेत ना, जरूर पांढरे झाले असतील. निसर्गाचे प्रल्हादा, भगवान नव्हे. हा? या पुराणाला भक्ती करून देवाला अवतार घ्यायला होता, त्या या प्रल्हाद तू कमी लेखू नकोस. मुळीच नाही. आई, हा? हाती मी शस्त्र घेतलाय, रिकाम्या हातात जाण्यासाठी रे. वेळ पुस्तक पडला असेल, साऱ्या लोकांना माझ्या मुलाला एवढी ताकद. प्रल्हादा, हे जे बोलतोयस ना, हे तुझं भाऊ खोटं सांगण्यासाठी, हळूच पाण्यासाठी वैरी म्हणून तुम्हाला
अंगावर पडून असे पाय तू धरावे एवढी का माझी योग्यता आहे? दादा नारायण, काय करण्यासाठी तत्पर झाला? तुझी जागा माझ्या पायाजवळ. हं? भगवंता नारायणा, तुझी जागा या फुलाला घालण्यात येऊ शोक करू नकोस दादा. हं? कशाला आलायस तुझ्या? माझं सारं सर्वस्व दयाला गेलं दादा सर्व जाणतोय. आणि आज हं. पुत्रहीन झालो माझा विमोश झाला. शोक करू नकोस दादा, शोक करू नको. माझ्या जखमी अरे कळी काळाचा महिमा आहे, दुसरं काय? हं? नारायण, हा? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माझा एकच प्रश्न तुला विचारता आहे. सांग दादा, सांग. नारायण, हा? तू पालन करणारा की मारणारा रे? सत्व रज आणि तम, ब्रह्मा विष्णू महेश, स्थिती लय आणि उत्पत्ती, हे सर्व तू जाणतोयस, तुला मी का सांगावं? नाही, तुझ्या तोंडातून मला ऐकायचं. तू मारणारा की तारणारा? ज्या दिवसापासून तुला समजलं उमजलं त्या दिवसापासून तू या चरणाची सेवा करतोयस, भक्ती करतोयस, नवविधा भक्तीमध्ये रममाण होतोय. देवा नारायणा, मला संशयाची पाच चुकली म्हणजे माणसाची आणि मला सुद्धा बोलवते. याला कारणीभूत तू आहेस. मी आहे. तुझ्या भक्तीविषयी, तुझ्या कर्तव्याविषयी, तुझ्या आणि देवतत्वाविषयी तो कसा का? माझ्या मनात जो संशय निर्माण झाला, संशय? याला कारणीभूत तू आहेस. सांग प्रल्हादा, मी सांग. तुला विचारलं, तू तारणारा की मारणारा? मग सांग रे, विश्वाचं पालन तू करतोस. अगदी होय का? मी तारणाराच आहे. होय. पण वेळ प्रसंगी जर कळी काळाचा महिमा असेल आणि एखाद्याची जर घटिका भरलेलीही असेल तर मला मारावंही लागेल. नाही देवा, देवापेक्षा दैव एका मात्र श्रेष्ठ आहे. हं? ती घटिका भरवण्याची ताकद तुझ्यात नाही. अरे कारण हरी मनुष्य प्राणी जन्माला आल्याच्यानंतर त्याचा भालपणीच्या डोळ्यांच्या वर रेखाटला जातो. देवावर सत्य आहे. आपल्या दैवात काय रेखाटलं आहे हे माणसाला पाहता येऊ नये म्हणून देवाला नव्हे षटविलं त्याचं विलिखित ललाटले डोळ्यांच्या वर अरे रेखाटलं. म्हणूनच तर हरिणा प्यारे ना तो देवांचा खेळ. ललाट लिखिता रेखा परिमार्ष्ट देवाला बदलता येणार नाही. मला काय ब्रह्मदेवाने आणि महादेवानेही बदलता येत मग नाही सांग आणि रे. आमचे भोगही आम्हाला चुकले माझ्या नाही. पुत्राला असा काय तुझा अपराध केला होता? नारायण, विरोचन अरे म्हणजे विरोचनाच्या पुत्रानं बापाच्या नावानं पिंड द्यायचं असतं. पुत्राला बापाच्या नावानं श्राद्ध घालायचं असतं. मी हतभागी. आवड स्वतःला शोक करू नको. कोणत्या हाताला माझ्या पुत्राच्या नावानं पिंड अरे द्यायचं? त्या विरोचनाच्या शोकापायी हा तुला क्रोध वाढलेला आहे, शोक पडतोय स्वर्गावरती साथ करून आला. नारायण, खडू लागल्या दिवसापासून मी तुझी भक्ती केली. अगदी सत्य आहे. माझ्या बापाने मध्ये हार हार केले आणि अखेर कढईमध्ये धाकट्या धडकत्या तेलामधून तुला अगदी फुलासारखं हे दिसतं. पोरा प्रल्हादा सांग रे, नारायण नारायण म्हणून तू कोकत पाहतो, तुझा नारायण आहे तरी कुठं? मी म्हणतो कुठं नाही माझा नारायण. आणि अगदी त्याच वेळी रोमात मातीच्या कणाकणात हे शब्द ऐकताच बापानं स्तंभाकडे बोट टाकलं. जळी स्थळी काष्टी पाषाणी. तेव्हा मी म्हटलं हो आहे काशी कलेचा प्राण स्तंभ मोडला. नरसिंह अवतार घेऊन देवा आणि त्याच नृसिंह अवतारानंतर त्या हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर माझ्या ठिकाणी माझ्या अग्नीतून प्रज्वलणाऱ्या त्या ज्वाळा आणि धरणी कंपायमान झाली, ब्रह्मांड आदरलं. आणि त्यावेळेला तुझ्या मस्तकावरती जो मी हस्त ठेवला अरे भैरवी आणि माझा सारे. क्रोध मी तुझ्या मस्तकाच्या ठिकाणी मी लीन केला. 8 वर्षाचा होतो. सारे भयभीत झाले. आशाभूत नजरेनं सगळे पाहत होते. तुझ्या नेत्रावरती अग्नीचा वर्षा होत होता. मुखावरती विषारी वायू बाहेर पडत होता. आणि मी तुझी करुणा भागली, विनवणी केली. हे देवा नारायणा, शांत व्हा, शांत व्हा. हा क्रोध सहन नाही कोणाला व्हायचा. सृष्टी जळून भस्म होईल, शांत व्हा. आणि तो क्रोध तू तुझ्या ठिकाणी मस्तकी धारण केला. माझ्या मस्तकावर तुझ्या हात ठेवला आणि दाखवलं त्या नारायणा ब्रह्मांडाचा लय करणारा तो क्रोध
अरे पण वरम एको गुणीपुत्र त्याच्या मूर्ख शतानती. तुला 100 मुलगे पाहिजे की एकच वरम गुणीपुत्र पाहिजे ज्याची कीर्ती म्हणावी पण कीर्ती रूपी उडावी कारण पुत्र व्हावा ऐसा ह्याचा तिन्ही लोकी डंका. माझा पुत्र विरोचन त्याच्या हाती राज कारकीर्द राजदंड दिला. मग होय ना. आणि वाद प्रताशाला मी आलो. पण आता माझ्या तुला पाहायचा आहे तुझा पुत्र तुला पाहायचा आहे ना. मग ही तुझी इच्छा परिपूर्ती मी करेन. हा तुझा वैकुंठीचा नारायण करेल. पाहायचा आहे ना. तुला दिव्य दृष्टी देतोय. पहा तुझा विरोचन. पहा म्हणतोय. विरोचनाच्या मृत्यूच्या शोधापायी तुझी नाही होते आणि क्रोधाने भडकलेला आहे. पहा विरोचन. पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जनन घेणारे या साऱ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन साक्षात सायुज्य प्राप्तीला माझ्या चरणी पोचलेला आहे. सांग मला पुनश्च तुला पाहिजे का. तुझ्या ओंजळीमध्ये तुझ्या पदरामध्ये विरोचन पुनश्च आणून देऊ का. सांग प्रल्हादा. मला तुझ्या मुखामध्ये ऐकायचंय. या पुनश्च रौरव घोडामध्ये त्याला आणू का. रौरवे पूर्ण दिले परमार बुधनिवासिना. या रौरवामध्ये घोर रौरवामध्ये पुनश्च जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये चिखलामध्ये लोळण्यासाठी घेऊन येऊ का. सांग रे प्रल्हादा. आता धर्म काय. माया मोहात पुनश्च माझ्या पुत्राला जन्माला घाल. नको या करते त्याला नको. होय ना. जे मला साध्य झालं नाही ते माझ्या पुत्राला मिळवलं. सायुज्य पदाची प्राप्ती त्याला झाली. धन्यवाद. त्यापेक्षाही काकणभर झालं. अशी कंटाळूची प्रजा पोटकी झाली. एक शंका दूर झाली. माझा बाळ विरोचन मला सोडून गेला. त्याचा पुत्र बली एवढासा म्हणजे तुझा नातू बली. कोवळा जीव आहे. ठीक आहे. प्रजा पोटकी झाली. प्रजेला न्याय कोण देणार. मी सर्व संघ परित्याग केला. राजसुखाचा त्याग केला. त्या बद्रिकाच्या मी राहिलो. अगदी खरंय. आता पुनश्च त्या राजसुखाची अपेक्षा मला नाही. पण नारायणा मला माझ्या प्रजेचं संगोपन कोण करेल. माझ्या प्रजेला न्याय कोण देणार. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं विरोचनाचं. तुझा दुसरा प्रश्न बलीचं आणि तुझ्या कंकावतीच्या प्रजेचं. मग ऐक प्रल्हादा. तू माझा प्रिय भक्त आहेस म्हणून पहा या माझ्या मम प्रिय भक्तासाठी मी काय करतोय ते पहा. तू विचारलास मी तारणारा की मारणारा. मी पालन करती देवता की मारणारी देवता. मग ऐक मी पालन करतीच देवता आहे आणि म्हणूनच जे आजपर्यंत घडलेलं नाहीये ते मी अघटित घडवणार आहे. आणि याकरता तुझा जो नातू आहे बली विरोचन पुत्र बली हा सज्ञान होईपर्यंत त्याच्या भुजामध्ये बाहुबळामध्ये बाहुबळ येईपर्यंत तो साक्षात या साऱ्या कंकावतीचं रक्षण करण्यास सक्षम होईपर्यंत. होय हा तुझा वैकुंठीचा नारायण. हा वैकुंठीचा नारायण तुझा नातू बली सक्षम होईपर्यंत या साऱ्या तुझ्या कंकावतीच्या सीमेचं रक्षण करून राज्याचं रक्षण करून होय द्वारपाल आणि द्वारपाल म्हणून राहणार आहे. तुझे 2 प्रश्न सोडवले. माझा विरोचनाला विरोचनाला सोडून दिला. त्याचा पुत्र बली माझा नातू एवढासा कोवळा जीव आहे. तो सज्ञान होईपर्यंत द्वारपाल म्हणून तू माझ्या या कंकावतीच्या सीमेवेशीवर उभा राहणार आहेस. आणि माझा नातू सज्ञान झाल्याच्या नंतर त्याचा राज्याभिषेक होणार आहे. हे 2 प्रश्न राहिला तुझा सुरुवातीचा तिसरा प्रश्न. देवाने भक्ताचे पाय धरावेत का. मग ऐक प्रल्हादा. तुझ्याच मुखकमलावाटे शब्द बाहेर पडले. लाही झालेला तो भराग्नी ज्वालाग्नी ज्या वेळेला बाहेर पडला आणि तो भक्त प्रल्हाद तुझ्या माथीनी जो क्रोधाग्नी ठेवला तो दिलेला क्रोधाग्नी पुनश्च माझ्या ठिकाणी स्थिर करण्याकरता म्हणून तुझे चरणकमल स्पर्श केले आणि तो क्रोधाग्नी पुनश्च माझ्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. समाविष्ट
साऱ्या कणकावतीच्या प्रजेला सुखी ठेव एवढी सुद्धा त्यांच्याकडे माझी अपेक्षा आहे. कल्याण होईल, कल्याण होईल. तर मंडळी, अशा प्रकारे शिष्टांनी केलेलं नाटक आणि प्रल्हाद संसारलेले दामोदर हा प्रयोग झालेला आहे. आता आपण दामोदर तुमच्याकडे एक विनंती आहे की मगाशी तुम्ही सत्कार घ्यायला मागं पुढे ठेवले. मी काय केलं आता तुम्हाला सत्कार आणि स्वीकारावा. आता ताट मध्ये मी स्वीकारायला तयार आहे. धन्यवाद. मी परत एकदा पद्माकर केळकर पत्रकार आणि दीपक जोशी यांना व्यासपीठावर बोलूया. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तिचा आपण सन्मान यांचा करूया आणि त्यानंतर नाटकाला सुरुवात करूया. अशा रीतीनं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सन्मान झालेला आहे. फक्त एक मिनिट दीपक जोशी यांना विनंती करेल की थोडक्यात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर दामू काका आपलं व्यक्त करेल आणि तोपर्यंत आपण थांबावं आणि त्यानंतर आपला निरोप आपण घेऊ. 1-2 मिनिटं. असं सांगावंसं वाटतं की गेली अनेक वर्ष जी दशावतारी परंपरा कोकणामध्ये रुजली ती आज गोमंतकामध्ये नवे या सत्तरीमध्ये दामू काका अथवा दामोदर जोशी यांच्या रूपानं फळाला आली. गेली 60 वर्ष सतत दशावतारात काम करून आज गोव्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, मुंबई मोठ्या शहरामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी आपलं नावलौकिक वाढवलेलं आहे. असे हे आमचे दामोदर जोशी, मास्टर दामोदर जोशी ही त्यांना पदवी मिळालेली आहे. आमच्या सत्तरी गावाचं नाव त्यांनी नावलौकिक मिळवलंय. अनेक त्यांच्यानी शिष्य निर्माण केले. बरीच दशावतारी नाटकं त्यांनी लिहिली आणि बसवली सुद्धा. आणि अजून सुद्धा दामू जोशी आज 70 वर्षाचे असून सुद्धा अशी अजूनही प्रेरणेने ते नाटकं ते बसवतात, मुलांना प्रोत्साहन देतात आणि ते नवीन होतकरू कलाकार निर्माण करतात. मी देवापुढे, या हनुमंतापुढे आणि गणपती गजाननापुढे त्यांना उदंड आयुष्य, आरोग्य आणि अशी कला त्यांनी वृद्धिंगत करावी असं मी देवाकडे मागणं मागतो. आपण जरा एक मिनिट थांबावं. पद्माकर सर, आपण आतुरतेनं आता त्यांचे फक्त शेवटचे, म्हणजे या अर्थानं शेवटचे की नाटक समारोप करत असतात 2 शब्द ऐकूया आणि त्यानंतर आपण समारोप. 2 शब्द या अर्थाचे की तुम्हाला इथं काही जे सांगायचं होतं ते कृपया आपण व्यक्त करू. अनेक वर्ष दशावताराची रंगभूमी मी गाजवली. मी गाजवली असं म्हणणार नाही. तुम्ही प्रेक्षकांनी माझ्यापर्यंत कौतुक करून मला मोठा केला. प्रेक्षक कलाकाराला मोठे करतात. कलाकाराला कधी सांगणे मी मोठा कलाकार आहे. प्रेक्षक ठरवणार मोठा आहे की छोटा आहे. आज रंगदेवीची सेवा करता करता आयुष्याची माझी 70 वर्ष संपली हे केव्हा काही कळलंच नाही. पण भगवंताकडे एकच माझी इच्छा आहे, अशीच सेवा करता करता हे काय आहे ते शूटिंग चालू आहे आणि त्याद्वारे इथं जो आपण प्रयोग करतो आहोत तो अख्ख्या भारताबाहेर सुद्धा, भारतात तर दिसेलच पण भारताबाहेर सुद्धा त्याचं प्रक्षेपण होईल आणि सगळ्यांनाच बघता येईल अशा प्रकारची ही एक योजना आहे. गोवा दूरदर्शनचे राजेंद्र फडते सर आणि त्यांचे सहाय्यक या सर्वांनी मिळून हा उपक्रम आमच्या योजनेला मान्य करून काय होतं म्हणतात ह्या शूटिंगद्वारे इथे जे चाललेलं आहे
ते संपूर्ण लोक घर बसल्या बघू शकतात. हा म्हणजे हे तुमचं ते काय तंत्रज्ञान काय म्हणतात आणि हे आता इथं ते लाईव्ह रेकॉर्डिंग आणि सगळीकडे आता लोक आपल्या घरात बसून बघणार. पलंगावर बसून बघतात. नाही याच्यात मजा नाही. समोर प्रेक्षक नाही तर आमची कला बघणार कोण? घराकडे बसून हजारो लाखो बघतील त्याचं आम्हाला कौतुक नाही. आम्हाला कौतुक कधी आम्ही रंगमंचावर जी काय कला सादर करतो ती कला सादर करत असताना प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेचा गौरव आणि त्याचं पारितोषिक म्हणा किंवा प्रोत्साहन म्हणा प्रेक्षक ते टाळ्या मारतात. टाळ्या त्या टाळ्यासाठी आम्हाला टाळ्यांची आम्हाला भूक आहे. त्या टाळ्यांवर आपल्याला आणि कोणी आपल्यामध्ये कोणी डॉक्टर किंवा प्लीज हॅलो हनुमान मंदिर हनुमान मंदिर धाबे भटवाडी भटवाडीला एक क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे पेशंट. जरा प्लीज लवकर येतात. हो हो प्लीज. येस ते सहज जात तोपर्यंत कॅमेरे ठीक आहे. आपण एक 15 मिनिटं येईपर्यंत एक प्रयोग करूया. मास्तर आपण प्रारंभ करूया ज्यामुळे त्यांचा श्वास परत त्यांना मिळेल. एक प्रयोग करूया. तो पण एक शाळा जाण्याच्या मार्गावर होता. तो ह्या पेटीच्या स्वरात या तबल्याच्या नादात एकंदरीत कलाकाराचा श्वास त्याच्या कलेमध्ये असतो आणि तेच आपण पाहिलं. आपल्या सर्वांच्या सहयोगानं हे उत्तम असं इथं एक सादरीकरण आम्ही करण्याचा प्रयत्न केला.